नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, परळी येथील एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन होताच त्याने धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याच्यावर मोठे आरोप केलेत. बघूयात काय म्हणतात हे निलंबित पोलीस अधिकारी, वाहतूक पोलीस अधिकारी. नमस्कार मित्रांनो, अजून हा माझा एक नवीन व्हिडिओ. बीड आता विधानसभेची जी निवडणूक पार पडली त्यामध्ये मला बंदोबस्त लावण्यात आला होता परळी या ठिकाणी मला बंदोबस्त लावण्यात आला होता. आणि त्या दिवशी रात्री होती, ज्या ठिकाणी पेट्या येणार होत्या त्या ठिकाणी मग मला अचानक बदललं मित्रांनो रात्रीतून. कारण त्यांना समजलं की हे जे आहेत कासले साहेब ते ट्रॅफिकला होते आणि हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेच्या यांनी काही गाड्या पकडून कारवाई तर करूच दिली नाही आमच्या पीआयने, पण गाड्या पकडत होतो मी आणि त्यांना अडवत होतो. तर त्यांच्या लक्षात आलं की हाच तो कासले, याला या ठिकाणी ठेवलं नाही पाहिजे. ज्या ठिकाणी पेट्या येणार होते त्या ठिकाणाहून मला मित्रांनो बदललं आणि मला सांगितलं की तुम्हाला ड्युटी नाहीये. मी म्हणलं का सर, बंदोबस्त तर फार कमी आहे, लोक तर आपण गुजरात इकडून तिकडून बोलवले. ते म्हणले नाही, तुम्ही रिझर्व्हर असाल, तुम्हाला ड्युटी लावण्यात आली नाही. मी सगळ्यांना विचारपूस केली का 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 नाही मला ड्युटी लावली. मला वेगळं वाटायला लागलं, सगळ्यांमध्ये सगळेजण ड्युटी करायला लागले, मला वेगळं. मग दुपारचे 12 वाजले मित्रांनो. आणि मग 12 वाजताना एक माझे मित्र आले आणि त्यांनी मला गाडीत म्हणले चला आपण जाऊ जेवायला वगैरे. त्याच्या आधी एक गोष्ट घडली मित्रांनो. त्याच दिवशी माझ्या अकाउंटवरती 10 लाख रुपये आले. संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन या अकाउंटहून माझं जे अकाउंट आहे, पगाराचं अकाउंट, रणजित गंगाधर कासले, ऍक्सिस बँक, मी नंबर बी देतो, त्या अकाउंटवर त्याच दिवशी 10 लाख रुपये आले. का आले 10 लाख रुपये याचा शोध लावायचा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का आले 10 लाख रुपये माझे त्याच दिवशी. आणि मला एवढा बंदोबस्त कमी असताना का ड्युटी नाही लावली. आणि त्या दिवशीचं मला लोकेशन, यांनी माझं लोकेशन काढायचं, मला करमाळापर्यंत यांनी घेऊन गेले, मला बार्शीपर्यंत. त्या ठिकाणी मी या 4 लोकांच्या पाया पडलो की मला सोडून द्या. त्यावेळेस मग माझ्या जवळच्या एका मित्राला फोन केला आणि मी त्या ठिकाणी म्हणलं अरे बाबा मला वाचव. आणि मग तो त्याच्या घरी घेऊन गेला. आणि ह्याचा पण शोध लागला पाहिजे मित्रांनो. ही बीड जिल्हा नुसता दहशत करणारा जिल्हा आहे मित्रांनो. चला, अजून भरपूर पोस्ट येतील, आता ह्याचा शोध लागला पाहिजे मित्रांनो. तर मंडळी, ह्या आहेत निलंबित झालेले वाहतूक पोलीस अधिकारी. मतदान 2024च्या विधानसभा निवडणुकांचं मतदान पार पडलं. या मतदानामध्ये महायुतीमध्ये असलेल्या पक्षांना, घटक पक्षांना खूप चांगलं दणदणीत यश मिळालं. आता या दिवशी, मतदानाच्या दिवशी, पेट्या, ज्या मतपेट्या आहेत, बॅलेट बॉक्स जे आहेत, ते सगळ्या मतपेट्या ह्या वाहतूक होत असताना, इकडून तिकडे वाहतूक होत असताना, या दरम्यान जे नेते मंडळी आहेत किंवा जे या निवडणुकीसाठी उमेदवार आहेत, त्यांची यंत्रणा, त्यांची टीम कशा पद्धतीनं हस्तक्षेप करत होती याचं उदाहरण या पोलीस अधिकाऱ्याने, वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला दिलेलं आहे. त्याचबरोबर ते ज्या ठिकाणी कर्तव्यावर होते किंवा ड्युटी त्यांची ज्या ठिकाणी लागलेली होती त्या ठिकाणी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या गाड्या ये-जा करत होत्या. आणि ह्या ये-जा करणाऱ्या गाड्या आपण अडवल्या आणि नंतर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या लक्षात आलं की हा तेच पोलीस अधिकारी आहेत, वाहतूक पोलीस अधिकारी आहेत, जे आपल्या गाड्या अडवतात. त्यामुळे कारवाई आपल्या पीआयने आपल्याला करू दिली नाही, असं या वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने सांगितलंय. कारवाई तर कुठली झालीच नाही असं ते वारंवार म्हणतात. त्याचबरोबर आपल्याला कशा पद्धतीनं पार बार्शी आणि सोलापूर जिल्ह्यापर्यंत घेऊन जाण्यात आलं होतं, मग यामध्ये अपहरणाचा भाग होता का याचा खुलासा मात्र त्यांनी केलेला नाहीये, परंतु त्या आशयाचं वक्तव्य त्यांनी केलंय. आपल्याला पार बार्शीपर्यंत घेऊन गेले होते. मग माझ्या मित्राला मी सांगितल्यामुळे त्याने मला त्या ठिकाणाहून वापस बोलवलं किंवा वापस आम्ही आलो. आणि त्याआधी एक गोष्ट घडली असं देखील ते म्हणतात की एका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अकाउंटवरून 10 लाख रुपये माझ्या पगार, ज्या खात्यामध्ये माझा पगार येतो त्या पगार खात्यामध्ये 10 लाख रुपये आले. आता हे 10 लाख कुठून आले याचा शोध
फडणवीसांनी घ्यावा असं आव्हान या पोलीस अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. हा खळबळजनक व्हिडिओ देखील त्यांनी आता केलेला आहे. सकाळ समूहामध्ये हा व्हिडिओ प्रकाशित झालेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणावर आता धनंजय मुंडे अडचणीत येऊ शकतात. त्याचं कारण असं आहे की धनंजय मुंडे यांच्यावरती याच निवडणुकीच्या दरम्यान त्यांच्या विभक्त पत्नी किंवा करुणा शर्मा अशी वेगवेगळी नावं आहेत, यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती जी केस केलेली आहे किंवा जो खटला दाखल केलेला आहे त्यामध्ये आपल्या मुलांची नावं आहेत, परंतु आपलं नाव नाहीये. म्हणजे करुणा मुंडे किंवा करुणा शर्मा असं नाव नाहीये आणि त्यामुळे त्यांनी त्यांची आमदारकी ही रद्द करावी किंवा त्यांच्या आमदारकीच्या विरोधात त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. तर त्या पद्धतीची एक बाजू धनंजय मुंडे यांच्या आमदारकीवरती टांगती तलवार आहे. त्याचबरोबर आता या पोलीस अधिकाऱ्याने केलेले खळबळजनक खुलासे आणि त्यामुळे त्यांचं जाणारं आमदारकीचं पद हे निश्चितच धोक्यात आहे. ऑलरेडी त्यांना मंत्रिपदावरून हात धुवावा लागलेला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा आरोपी झाल्याने वाल्मिक कराड सोबत असलेले संबंध आणि त्याच्यासोबत असलेलं बोलणं यामुळे किंवा त्याची काम करण्याची जी पद्धत आहे, वाल्मिक कराड हा कुणासाठी काम करतो किंवा कुणाचं काम करतो, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या पत्नी तसेच धनंजय मुंडे यांच्या संयुक्त अशा कंपन्या कोणत्या कोणत्या आहेत त्याचे सगळे खुलासे आता झालेले आहेत. आणि या पोलीस अधिकाऱ्यांच्या या खुलाशामुळे, या व्हिडिओमुळे आता एक नवीन ट्विस्ट या सगळ्या प्रकरणात आहे. म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस.